हॅलो फ्रेंड्स, हल्ली वाचायला वेळ मिळत नाही ना? डोंट वरी, मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी ऑडिओ बुक्स. आता तुम्ही बिझी शेड्यूलमध्येही पुस्तकांचा आस्वाद घेऊ शकता. चला तर मग आता आपण पाहणार आहोत अग्निपंख यातील प्रकरण 2 सृजन पुस्तकातील भाग 5. 4थ्या भागाच्या शेवटी आपण पाहिलं की APJ अब्दुल कलाम यांनी डॉक्टर साराभाई यांच्या दूरदृष्टीबद्दल आपल्याला माहिती दिली. तर पुढे पाहूया. प्रोफेसर साराभाई थुंबाला वरचेवर भेट देत आमच्या कार्याचा, प्रगतीचा आम्हा सर्वांसमोर आढावा घेत. स्पष्ट सूचना वा आदेश देण्याऐवजी दृष्टिकोनांची देवाणघेवाण करायची त्यांची रीत होती. नवीन क्षेत्रात प्रवेश करताना नक्की उद्दिष्टे कदाचित त्यांच्या नजरेसमोर स्पष्ट होत होती, पण हाताखालच्या लोकांना ती असाध्य वाटणे शक्य होते. त्यांनी साशंक वृत्तीने काम केले तर उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिक वेळ लागेल याची त्यांना कल्पना होती. आपल्या टीमला सोबत न्यायचे, पायरी पायरीने पुढे जायचे, आलेल्या समस्यांना चर्चेने, एकत्रित बुद्धीने सामोरे जायचे ही त्यांची पद्धत होती. संशोधनाच्या क्षेत्रात नेत्याने कसे असावे याचा तो आदर्श वस्तुपाठ होता. एकदा ते मला म्हणालेले आठवते, माझे कार्य निर्णय घेणे आहे, मला मान्य आहे, पण माझ्या सहकाऱ्यांना ते निर्णय मान्य आहेत ही बाब माझ्या दृष्टीने निर्णय घेण्या इतकीच महत्त्वाची आहे. त्यांनी ठरवलेले काही निर्णय पुढे काही जणांचे जीवित ध्येय बनले. स्वतःची रॉकेट्स स्वतःच बनवायचे त्यांनी ठरवले. मग ती पृथ्वीच्या वातावरणात कार्य करणारी साऊंडिंग रॉकेट्स असोत, भ्रमणासाठी उपग्रहांना अवकाशात सोडणारी सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल SLV असोत वा प्रत्यक्ष उपग्रह असोत, एकानंतर एक असे प्रकल्प न राबवता सर्व कामे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वेगवेगळ्या ठिकाणी पण एकाच वेळी करून घ्यायची आणि मग सुसूत्रपणे तंत्रज्ञान एकत्र करून स्वयंपूर्ण बनायचे अवघड काम त्यांच्यामुळेच शक्य झाले. देशभरात विखुरलेल्या प्रयोगशाळातील संशोधकांनी एकत्रित येऊन बनवलेला साऊंडिंग रॉकेट प्रोग्रॅम विज्ञान तंत्रज्ञानाच्या जगतात एक नवा विश्वास उत्पन्न करू शकला. माझ्या एकंदर व्यक्तिमत्वाचा, कुवतीचा, कुशलतेचा प्रोफेसर साराभाईंना अंदाज आला असावा. अधिकाराचा वापर करून लोकांना हे करा असे सांगण्यापेक्षा त्या दिशेने त्यांना काम करायला प्रवृत्त करणे मला चांगले जमते असे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी माझ्यावर विश्वास जोखमीची जबाबदारी टाकली. देशातील जवळजवळ सर्व प्रयोगशाळा सरकारी मालकीच्या होत्या. प्रत्येकामध्ये साऊंडिंग रॉकेट्सवर संशोधन चालू होते. प्रत्येक प्रयोगशाळेची स्वतंत्र उद्दिष्टे ठरवून त्या दिशेने वेगवेगळ्या प्रकल्पांची उभारणी चालू होती. त्या रॉकेट्सचा उपयोग करून अंतराळात न्यायची सामग्री तयार करायची ही प्रत्येकाचे स्वतंत्र प्रकल्प होते. हवामान खात्यासाठी, लष्करी टेहळणीसाठी, निखळ वैज्ञानिक संशोधनासाठी असे अनेक प्रकल्प कार्यान्वित झाले होते. त्या सर्व प्रकल्पांमध्ये सुसूत्रता आणायची, त्यांच्या उपकरणांची क्षमता तपासायची, ती नीट काम करताहेत याची परीक्षण करायचे, अशा विविध स्तरांवर मी काम करत असे. अवकाशाचे निरीक्षण करण्यासाठी क्ष-किरण वापरून बनवलेली दुर्बिणासारखी यंत्रे, वरच्या वातावरणात हवेमध्ये असणारे विविध घटक शोधण्यासाठी वापरात येणारे रेडिओ फ्रिक्वेन्सी मास स्पेक्ट्रोमीटर्स, हवेच्या दाबातील चढ-उतार मोजणारे सोडियम पेलोड्स, वरच्या वातावरणात विद्युतभारित सूक्ष्म कणांचे थर म्हणजेच आयोनिक लेयर्स आहेत त्यांचा अभ्यास करणारी उपकरणे, अशी विविध प्रकारची यंत्रे, त्यांना पेलोड्स म्हणतात, रॉकेट्सच्या सहाय्याने अवकाशात सोडण्याचे प्रकल्प होते. त्या सर्वांमध्ये एकत्रितपणा, सुसूत्रता आणायचे काम मी करीत असे. त्यासाठी टाटा मूलभूत संशोधन केंद्र, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच TIFR, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी म्हणजेच NPL, फिजिकल रिसर्च लॅब म्हणजेच PRL, अशा देशातल्या तसेच अमेरिका, रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान अशा परदेशातील वैज्ञानिक व अवकाश उपकरणे बनवणाऱ्या संशोधकांशी माझा संबंध येईल.
खलील जिब्रानचे जीवनविषयक तत्वज्ञान मला पूर्वीपासून आवडते. प्रेमाशिवाय बनवलेले अन्न माणसाची अर्धीच भूक भागवू शकते. अंगीकृत कार्यात हृदयापासून भाग न घेता जे यश मिळते त्यामध्ये कडवटपणाची झाक असते. तुम्ही जर लेखक आहात आणि मनापासून, हृदयाच्या तळापासून तुम्हाला वकील वा डॉक्टर बनायचे आहे, तर तुम्ही लिहिलेल्या शब्दांनी वाचकांची खरीखुरी भूक भागू शकणार नाही. तुम्हाला मनापासून व्यावसायिक बनायचे आहे, पण तुम्हाला शिक्षकी पेशा करावा लागला तर तुम्ही विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक पूर्ण भागू शकणार नाही. विज्ञानाची नावड असणारा कधी संशोधक होऊ शकणार नाही. वैयक्तिक अपयश, दुःख सोबत घेऊन केलेले काम परिपूर्ण असू शकत नाही. चौकोनी भोकात गोल खिळा ठोकल्यासारखे ते अपूर्ण राहील. हे खरे असले तरी कामातील गुंतवणूक मर्यादेबाहेर असू नये. त्याने समस्या उभ्या राहू शकतात. प्रोफेसर ओडा व प्रोफेसर सुधाकर ही याची 2 उदाहरणे माझ्या अनुभवाला आली. अशी माणसे आपल्या कामात इतकी समरस होतात की कामाच्या रूपाने आपल्या मनातले स्वप्नच ते जोपासतात. अशा अतिभावनाशील व्यक्तींना जर यश आले नाही तर दुःखाचा कडेलोट होतो आणि ते कधी कधी नियंत्रणापलीकडे जाऊ शकतात. प्रोफेसर ओडा हे इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस अँड एरोनॉटिकल सायन्सेस या जपानमधील प्रसिद्ध संस्थेत काम करीत होते. सुरेख धिप्पाड व्यक्तिमत्वाच्या प्रोफेसर ओडांच्या डोळ्यातून त्यांच्या बुद्धीची चमक समोरच्याच्या लगेच लक्षात येईल. कामाला वाहून घेणे म्हणजे काय याचे ते मूर्तिमंत उदाहरण होते. अंतराळात क्ष-किरण यंत्रे पाठवून तपशील मिळवायच्या पेलोड प्रकल्पावर ते काम करत होते. त्यांच्या आणि प्रोफेसर U.R. राव यांनी बनवलेल्या समकक्ष पेलोड रोहिणी रॉकेटच्या साहाय्याने अंतराळात न्यायच्या कामावर मी व माझे सहकारी देखरेख ठेवत होतो. रोहिणी रॉकेट्सच्या समोरच्या त्रिकोणी नाकासारख्या नोजकोन भागात ती उपकरणे ठेवली जात. 150 किलोमीटर उंचीवर मुद्दाम घडवलेल्या एका लहानशा स्फोटाने तो त्रिकोणी भाग वेगळा होईल. एक नियंत्रित घड्याळ म्हणजे टायमर वापरून योग्य त्यावेळी विशिष्ट स्थानी विशिष्ट वेग असताना स्फोट घडवला जाईल. मग क्ष-किरण यंत्रे वेगवेगळ्या ताऱ्यांकडून येणाऱ्या ऊर्जा लहरींचे चित्रण करीत असत. प्रोफेसर ओडा आणि प्रोफेसर राव म्हणजे बुद्धिमत्ता आणि कार्यासंबंधी समर्पित वृत्ती यांचे एक बेजोड उदाहरण होते. एक दिवस प्रोफेसर ओडा यांचे पेलोड आणि माझा टायमर वापरून मी त्यांचे सुसूत्रीकरण करत होतो. तेव्हा त्यांनी हस्तक्षेप करून जपानी टायमर वापरायची सूचना केली. मला तो फारसा विश्वसनीय वाटला नाही म्हणून, पण त्यांनी तोच वापरायचा आग्रह धरला आणि मग मी मान तुकवली. रोहिणी रॉकेटने पेलोडसह अंतराळात उड्डाण केले. ठराविक उंचीवर पोचल्याचा संदेश आला, पण टायमरच्या बिघाडामुळे ऐनवेळी पेलोड स्फोट होऊन वेगळे होऊ शकले नाही. मिशन फेल्ड असा संदेश आला आणि प्रोफेसर ओडांना चक्क रडू कोसळले. त्यांच्या कामातली त्यांची भावनिक गुंतवणूक पाहून मी चाट पडलो. प्रोफेसर सुधाकर हे माझ्या पेलोड तयार करायच्या प्रयोगशाळेतील सहकारी होते. एका उड्डाणासाठी आम्ही सोडियम आणि थर्माइटचे मिश्रण सावकाश योग्य त्या जागी भरत होतो. हे मिश्रण ज्वालाग्राही असल्याने पायरी पायरीने भरावे लागते. थुंबाला नेहमीप्रमाणे उष्मा होता. हवेतील आर्द्रताही वाढली होती. 6 वेळा ते मिश्रण योग्य दाबाने भरून झाले. पुढच्या वेळी आम्ही दोघे आत गेलो आणि सुधाकर यांच्या कपाळावरचा घामाचा एक थेंब त्या सोडियम थर्माइटच्या स्फोटक मिश्रणावर पडला. काय होतंय हे कळायच्या आत मोठा स्फोट झाला आणि क्षणार्धात खोलीने पेट घेतला. मी दिडमूड होऊन क्षणभर तसाच उभा होतो. आग पसरत होती. पाण्याने सोडियमची आग अधिकच भडकते हे ठाऊक होते. त्या ज्वालांनी वेढलेल्या अवस्थेतही प्रोफेसर सुधाकरांच्या मनाचा तोल ढळला नाही. दोन्ही मुठींनी प्रहार करत त्याची खिडकीची काच फोडली आणि
प्रथम मला खिडकीबाहेर चक्क फेकून दिले, मगच स्वतः उडी मारली. त्यांचे रक्ताळलेले हात मी कृतज्ञतेने हातात घेतले. तेव्हा वेदनेतही ते हसत होते. त्यानंतर कापलेल्या भाजलेल्या जखमांवर कित्येक आठवडे उपचार घेत त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावे लागले. तुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्च स्टेशन म्हणजेच टल्स या संस्थेत मी रॉकेट तयार करायच्या, पेलोड एकत्रीकरणाच्या, झालेली उपकरणे तपासायच्या आणि अनेक उपयुक्त सहाय्यक उपकरणांच्या कामात व्यस्त होतो. त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे शंकूच्या आकाराचा नोजकोन, ज्यामध्ये पेलोड बसवलेले असते, तो होय. तो बनवण्यासाठी वेगवेगळ्या धातू, अधातू अशा वस्तूंचे मिश्रण करून पाहिले जाते आणि योग्य ते निवडून वापरले जाते. प्रचंड वेगामुळे हवेशी घर्षण होऊन तापमान वाढते. अशा उच्च तापमानाला नीटपणे काम करण्यासाठी विशेष गुणवत्ता असलेले पदार्थ लागतात. ते अनेक पदार्थांच्या मिश्रणाने बनतात. अशा मिश्रणांच्या शास्त्राकडे माझे लक्ष वेधले गेले. मी त्यांचा अभ्यास करू लागलो आणि काही महत्त्वाच्या गोष्टी माझ्या निदर्शनास आल्या. पुराणवस्तू संशोधनात असे आढळले आहे की वेगवेगळ्या ठिकाणचे आपले पूर्वज जे धनुष्यबाण वापरत, त्या बाणांची टोके बनवण्यासाठी ते पदार्थांचे मिश्रण करून पाहत. लाकूड, जनावरांची शिंगे, चिवट शक्तिशाली धागे असा कच्चा माल त्यासाठी वापरला जाई. युरोपमध्ये त्यांचा अभ्यास आणि वापर होण्याआधी सुमारे 500 वर्षे तरी आपल्या पूर्वजांनी हे शास्त्र विकसित केले होते. उष्णता, वीजरोध, रसायने, बांधणी आणि तांत्रिक अशा सर्व बाबींचा विचार करून ही मिश्रणे बनवली जात. मला याबद्दल इतकी उत्सुकता वाटू लागली की मिश्रणाबद्दल मिळेल तिथून माहिती मिळवून वाचायचा मी सपाटा लावला. विशेषतः काच आणि फायबर प्लास्टिक यांच्या मिश्रणात मला विशेष रस होता. हे फायबर कार्बन रेनफोर्स्ड प्लास्टिक म्हणजेच FRP एका असेंद्रिय धाग्यांच्या उभ्या आडव्या विणीने घट्ट बनलेले असते. फेब्रुवारी 1969 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी तुंबाला भेट दिली. टल्स ही संस्था आंतरराष्ट्रीय अवकाश विज्ञान संस्थेशी संलग्न करायचा विशेष कार्यक्रम होता. त्यावेळी श्रीमती गांधी यांच्या हस्ते देशातील पहिल्या फिलामेंट विणणाऱ्या यंत्राचे उद्घाटन झाले. मी व माझे सहकारी श्री CR सत्या, श्री PN सुब्रमण्यम, श्री MN सत्यनारायण अतिशय आनंदित झालो. ते यंत्र वापरून खूप शक्तिमान धाग्यांनी बनलेले काचेचा थर दिलेले कापड आम्ही बनवू शकलो. त्यामुळे चुंबकीय लहरींना दाद न देणारी, पेलोड ठेवता येण्यासाठी वापरता येणारी उपकरणे आम्ही बनवू शकलो. साऊंडिंग रॉकेट्समध्ये त्यांचा यशस्वी वापर करण्यात आला. टेस्टिंगसाठी बनवल्या जाणाऱ्या रॉकेट्सना याच मिश्रणाची आवरणे आम्ही बनवली. अगदी मोठ्या म्हणजे 360 मिलीमीटर व्यास असलेल्या उपकरणांना पण ही आवरणे बनवण्यात आली. हळूहळू तुंबा येथे 2 प्रकारची रॉकेट बनवली गेली, रोहिणी आणि मेनका. स्वर्गातील इंद्राच्या दरबारात नाचणाऱ्या 2 अप्सरांची नावे देण्यात विशेष औचित्य साधले गेले. आमची ही दोन्ही रॉकेट्स अवकाशात स्वैरविहार करणार होती. आता भारताची पेलोड्स अवकाशात नेण्यासाठी फ्रेंच रॉकेटची गरज उरली नव्हती. प्रोफेसर विक्रम साराभाई यांनी इन्कोस्पारच्या वैज्ञानिकांवर दाखवलेल्या विश्वासाला अशी मधुर फळे आली. तिथल्या प्रत्येकाच्या ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग त्यांनी सुरेखरित्या करून घेतला होता. प्रत्येकाला हे प्रकल्प आपलेच आहेत अशी भावना उत्पन्न करण्यात ते यशस्वी झाले होते. तसे प्रोफेसर साराभाई व्यवहारी होते. आपली निराशा ते कधी लपवून ठेवत नसत. सहकाऱ्यांशी चर्चा करताना ते प्रामाणिक असत. प्रत्यक्षापेक्षा थोडे अधिक आशावादी चित्र ते डोळ्यांसमोर रंगवत असत आणि मग त्या चित्रात आपल्या परिश्रमाने रंग भरण्यासाठी ते आम्हाला उद्युक्त करत असत. आपल्या सहकाऱ्यांच्या, त्यांच्या कौशल्याचा कमाल मर्यादेपर्यंत वापर करून घेणे त्यांना साधले होते. कधीकधी प्रगत राष्ट्रातील एखाद्या विशेषज्ञाला बोलवून त्यांच्या समोर आम्ही ड्रॉइंग बोर्डवर सहभागाने आरेखन करत होतो.
त्यामुळे त्यांच्या इतके सफाईदार काम करायचे आव्हान मिळे आणि आम्ही ते पूर्ण करत होतो. कधी कधी त्यांनी दिलेली कामाची उद्दिष्टे पुरी होत नसत. मग ते केलेल्या भागाचे कौतुक करत. एखाद्याच्या कामाचा बोजा मर्यादाबाहेर वाढतो आहे असे लक्षात आले तर ते काम बदलून देत. कुठल्याही परिस्थितीत कामाचा दर्जा उत्तम राहायला हवा असा त्यांचा आग्रह असे. 20 नोव्हेंबर 1967 रोहिणी 75चे उड्डाण झाले. तोपर्यंत आमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या कार्यक्षेत्रात पारंगत झाला होता, योग्य त्या जागीच काम करत होता. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी मला दिल्लीला भेटण्यासाठी बोलवले. एव्हाना त्यांच्या कामाची पद्धत माझ्या अंगवळणी पडली होती. त्यांच्या उत्साही मनात कधी कधी नव्या कल्पनांचा संचार होई. पहाटे 3:30 वाजता हॉटेल अशोकमध्ये भेटायला बोलवले आहे असा त्यांच्या खाजगी चिटणीसने निरोप दिला. मला दक्षिण भारतातील उबदार आर्द्र वातावरणाची सवय होती. त्या थंडीमध्ये कुडकुडत रात्री जाण्याऐवजी अशोक हॉटेलच्या बाहेरच्या स्वागत कक्षामध्ये जेवण करून वाट पाहत बसणे मला श्रेयस्कर वाटले. मी तसा धार्मिक वृत्तीचा माणूस आहे. तुमच्या हातून उत्कृष्ट अवघड काम होण्यासाठी जी अंतर्मनाची मदत लागते ती देवच देऊ शकतो असा माझा विश्वास आहे. माझ्या स्वतःच्या धार्ष्ट्याच्या 50% अंदाज घेऊन मी उरलेले 50% देवावर सोपवतो आणि पाऊल पुढे उचलतो. कदाचित कोणी विश्वास ठेवणार नाही, पण कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला पुढे जाण्यासाठी, ध्येय गाठण्यासाठी, स्वतःची स्वप्ने उमजून घेण्यासाठी देव मदत करतो, इच्छाशक्ती पुरवतो. आपापल्या कृतीनुसार प्रत्येकाला आयुष्यात असे अतीत अनुभव येतात. केव्हा तरी आपण तयारीत असतो, योग येतो आणि त्या अनामिक दैवी शक्तीची आपला हलकासा संबंध आल्याची अनुभूती आपल्याला येते. आपणामध्ये एक विलक्षण अंतर्दृष्टी, शहाणपण उगवल्याची स्वतःलाच जाणीव होते. त्यावेळी आपण कदाचित एखाद्या व्यक्तीशी बोलत असू तर एखादा शब्द, प्रश्न, नजर वा साधी हालचाल ही प्रेरणादायी वाटते. पुस्तक वाचत असलो तर एखादे संभाषण, एखादी चपलक उपमा, कवितेची ओळ, शब्दातील वर्णन मनामध्ये काहीतरी चमकून उठते. कधीतरी एखादे चित्र बघून संदेश मिळतो आणि आपल्या आतमध्ये काहीतरी नवीन जन्म घेते ज्याची आपल्याला काहीच पूर्वकल्पना असत नाही. त्या प्रशस्त स्वागत कक्षात मी प्रोफेसर साराबाईंची वाट पाहत असताना शेजारच्या सोफ्यावर कुणीतरी पुस्तक विसरून गेलेले माझ्या दृष्टीला पडले. त्या थंडी भरल्या रात्री वेळ जाण्यासाठी मी ते उचलले आणि पाने उलटू लागलो. मी काय वाचत होतो त्याचा अर्थ नीटसा मनामध्ये उमजत नव्हता. आज तर मला त्यातले काहीच आठवत नाही. ते एक उद्योग व्यवस्थापनावरचे गाजलेले लोकप्रिय पुस्तक होते. एकदम एका पानावरील जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या भाष्यावर माझी नजर गेली. नक्की शब्द लक्षात नाहीत, पण मथितार्थ आठवतो. सर्व शहाणी सुरती माणसे जगरहाटीशी जुळवून घेतात. काही चाकोरी बाहेरची व्यक्तिमत्वे जगरहाटीलाच आपल्याशी जुळवून घ्यायला भाग पाडतात. जगामध्ये जी प्रगती झालेली आहे ती अशा चाकोरी बाहेरच्या माणसांकडून, त्यांच्या सदैव नाविन्याच्या शोधात असलेल्या वृत्तीकडून झालेली आहे. तिथून पुढे मी वाचू लागलो. उद्योग, व्यवसाय, व्यवस्थापन यातील काही समजुती, गैरसमजुतीबद्दल विस्ताराने चर्चा होती. व्यवस्थित नियोजन आणि शिस्तबद्ध अंमलबजावणी केलेल्या कुठल्याही योजनेमध्ये अनपेक्षित संकटे येण्याची संभाव्यता न्यूनतम असते. पण लेखकाला थोडे वेगळ्या तऱ्हेने वेगळेच सांगायचे होते. प्रकल्पाच्या सर्वाधिकाऱ्याने प्रकल्प राबवताना थोडी अनिश्चितता आणि धूसरपणा ठेवावा. अशा वेळी चटकन घेतलेल्या योग्य निर्णयावर आर्थिक यश अवलंबून ठेवावा. थोडी कॅल्क्युलेटेड रिस्क कधीकधी प्रचंड यश मिळवून देते, जे नियोजनबद्ध प्रकल्प देऊ शकेलच असे नाही. जनरल जॉर्ज पॅटन यांचे प्रसिद्ध बोल पुढे लिहिलेले होते. ताबडतोब धडाक्याने अंमलात आलेली चांगली योजना ही सुनियोजित पण पुढील आठवड्यात अंमलात आणायच्या उत्तम योजनेपेक्षा उजवी असते.
खूप मोठ्या यशासाठी परिणामकारक उपयोजन करणे जरुरी आहे, कारण कालांतराने त्याचे फायदे तोटे आपल्याला दिसतात आणि कधीकधी परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. उत्तम प्रकल्प अधिकारी अशा परिस्थितीतील फरक जाणून उपाय योजतो. रात्रीचा 1 वाजला होता. आणखीन 2 तासांनी होणाऱ्या मुलाखतीसाठी वाट पाहणे फारसे सुखावह नव्हते. पण प्रोफेसर साराभाई काहीतरी चाकोरी बाहेरचे विचारात घेण्याबद्दल प्रसिद्ध होते. देशातील अंतराळ संशोधन अगदी कमी मनुष्यबळावर त्यांच्याकडून अधिकतम काम करून घेऊन ते यशस्वीरित्या चालवत होते. एकाएकी माझ्या लक्षात आले की समोरच्या सोफ्यावर आणखी एक माणूस येऊन बसलेला आहे. उंच, नीच, बुद्धिमान चेहरा, सुसंस्कृत रीतिरिवाजाचा असा तो मनुष्य माझ्याबरोबर विरुद्ध व्यक्तिमत्वाचा वाटत होता. मी कपड्यालत्त्याच्या बाबतीत फारच गलथान होतो. तो मात्र अगदी टिपटॉप पोशाखात आणि त्या आडनिड्या वेळीही ताजा तवाना वाटत होता. त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी अनाकलनीय आकर्षण होते. माझे पुस्तकावरचे लक्ष उडाले. तेवढ्यात डॉक्टर साराबाईंनी आत बोलवायची सूचना दिली. मी जिथून घेतले होते तिथे पुस्तक परत ठेवले. समोरच्या माणसालाही आत बोलवण्यात आले होते. कोण आहेत हे? माझ्या मनात उमटलेला प्रश्न आत गेल्यावर लगेच सुटला. प्रोफेसर साराभाईंनी आमची एकमेकांशी ओळख करून दिली. ते हवाई दलातील एक प्रमुख अधिकारी, ग्रुप कॅप्टन V.S. नारायणन होते. प्रोफेसर साराभाईंनी कॉफी मागवली आणि आपल्या मनातली योजना बोलून दाखवली. त्यांना रॉकेट असिस्टेड टेक ऑफ सिस्टीमचा म्हणजेच राटोचा विकास करायचा होता. युद्ध विमानांना लांब धावपट्ट्यांची गरज असते. त्यामुळे दुर्गम डोंगराळ जागी त्यांना चढणे उतरणे सोयीचे होत नाही. टेक ऑफ घेताना विशिष्ट वेग गाठावा लागतो. तो मिळवण्यासाठी रॉकेटच्या सहाय्याने वेग मर्यादा चटकन गाठायची म्हणजे कमी लांबीच्या धावपट्ट्या चालू शकतील आणि युद्धकाळात प्रत्यक्ष सीमेवर विमाने वापरायचे सोयीचे ठरतील अशी राटोची संकल्पना आहे. कॉफी संपली तसे दिल्लीहून जवळ असलेल्या तिलपत रेंज या डोंगराळ भागात त्यांनी सोबत चालण्याची सूचना केली. आम्ही त्यांच्या सूटमधून बाहेर आलो. जाताना मी सहज नजर टाकली तर सोफ्यावर ते पुस्तक नव्हते. तासाभरात गाडीने आम्ही तिलपत रेंज जवळ पोहोचलो. तिथे त्यांनी आम्हाला रशियन बनावटीचे राटो इंजन दाखवले आणि त्यांनी विचारले, यासाठी वापरल्या जाणाऱ्या रशियन मोटारी मी तुम्हाला पुरवल्या तर 18 महिन्यात तुम्ही राटो यंत्रणा बनवू शकाल का? हो, आम्ही दोघे जवळजवळ एकदमच उत्तरलो. त्यांच्या चेहऱ्यावर उत्तर ऐकून छान हसू पसरले. हे पाहून मला मगाशी वाचलेली वाक्य आठवली. तो तुम्हाला योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रकाश दाखवेल. आम्हाला हॉटेल अशोकवर सोडून प्रोफेसर साराभाई नाश्त्यासाठी पंडित नेहरूंकडे गेले. संध्याकाळी बातमी प्रसूत करण्यात आली की भारताने लहान धावपट्टीवर विमाने उडवायचे तंत्रज्ञान विकसित करायचा प्रकल्प हाती घेतला असून APJ अब्दुल कलाम त्याचे प्रमुख आहेत. आनंद, धन्यता, कृतज्ञता वगैरे संमिश्र भावनांनी माझे मन दाटून आले. 19व्या शतकातल्या कुणी अनामिक कवीच्या ओळी माझ्या मनामध्ये उभरून गेल्या. येणाऱ्या सर्व दिवसांसाठी तयारीत राहा, त्यांना सारखेच सामोरे जा. जेव्हा ऐरण होशील तेव्हा घाव सोस आणि हातोडा होशील तेव्हा घाव घाल. राटो मोटर्स या विमानांना प्रतिकूल परिस्थितीत उड्डाण करणे शक्य करतात. कधी बॉम्ब हल्ल्यात अर्धीमुर्दी धावपट्टी उद्ध्वस्त होते, ती कधी खूप उंचावर असते, कधी क्षमतेपेक्षा अधिक वजन वाहायची वेळ येते, तर कधी भोवतालचे तापमान योग्य नसते. विमानाला अपेक्षित वेग देणे शक्य होत नाही. हवाई दलाच्या S-22 आणि HF-24 विमानांना राटो मोटरची अत्यंतिक गरज होती. तिलपतला आम्ही पाहिलेल्या मोटरची क्षमता एकूण जोर 3000 किलोग्रॅम उत्पन्न करता येईल एवढी होती.
एकूण इम्पल्स किंवा जोर गुणिले वेळ हा गुणक 24,500 किलोग्रॅम पर सेकंद इतका होता. तिचे वजन 220 किलो आणि दुहेरी तळावर स्टीलच्या आवरणात पुढे ढकलणारी यंत्रणा बंदिस्त केलेली होती. पुढील सर्व विकसन स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेंटर येथे करायचे होते आणि ते डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL अँड DTD&P एअर आणि एअर हेडक्वार्टर्स अशा 4 संस्थांच्या सहकार्याने अंमलात आणायचे होते. वजन कमी करण्यासाठी मी प्रथम स्टीलऐवजी फायबर ग्लासचे आवरण वापरायचे ठरवले. प्रॉपेलंट म्हणजेच उड्डाण यंत्रणा अधिक क्षमतेची आणि अधिक वेळ जोर देऊ शकणारी वापरायचे निश्चित केले. काही सुरक्षा यंत्रेही नव्याने वापरायची ठरवली. निर्माण होणारा दाब जास्त होता तर सुरक्षा यंत्रेही वेगळी लागणार होती. आम्ही आर्टोवर काम चालू केले. त्याच वेळी 2 महत्त्वाच्या घटना घडल्या. प्रोफेसर साराभाईंनी आगामी 10 वर्षात भारताची अवकाश संशोधनाची दिशा दर्शवणारा अहवाल प्रसिद्ध केला. त्यामध्ये फक्त योजनाच नव्हत्या तर अनेक सुधारणांना वाव ठेवणारी चर्चेअंती मसुदा नक्की करायलाही मुभा होती. खरे म्हणजे त्यातील उद्दिष्टे कोणालाही रोमांचक वाटली असती. एका अवकाश संशोधनावर मनोमन प्रेम करणाऱ्या स्वप्नालू माणसाने तो अहवाल बनवला आहे असे मला आढळून आले. इन्कोस्पारच्या सुरुवातीला ज्या कल्पना सुचवल्या गेल्या होत्या त्यातील बऱ्याच या अहवालात अंतर्भूत करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दूरदर्शन आणि शिक्षणासाठी उपग्रह वापरायची योजना होती. हवामान खात्यासाठी वातावरण बदलाचा वेध घेण्यासाठी योजना होती. पृथ्वीवरील दुर्गम भागातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा आकाशातून वेध घेणारी उपग्रह योजना होती. हे सर्व उपग्रह अवकाशात पाठवण्यासाठी जी रॉकेट्स लागणार होती त्यांचाही विकास करायचा प्रकल्प त्यामध्ये होता. परकीय देशांची या क्षेत्रात घेतली जाणारी मदत टप्प्याटप्प्याने कमी करत देश या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यावर अधिक भर दिला गेला होता. कमी वजनाचे, तुलनेने पृथ्वीच्या जवळ उपग्रह फिरते ठेवणे, प्रयोगशाळेत प्रथम प्रतिकृती बनवून मग प्रत्यक्ष उपग्रह बनवणे, पृथ्वीपासून अधिक दूर जाण्यासाठी लागणाऱ्या यानांच्या विशेष मोटर्स बनवणे, सर्व सबसिस्टीम म्हणजेच अनुषंगिक यंत्रे बनवणे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी खास पृष्ठभाग बनवणे अशा अनेक उपक्रमांचा त्यात अंतर्भाव केला होता. तंत्रज्ञानातील नवीनतम संकल्पना वापरून अंतराळात वापरले जाणारे दिशादर्शक, संदेशवहन यंत्रे, हलके पण मजबूत पॉलिमर्स, भाग जोडण्यासाठी लागणारी विशिष्ट रसायने अशा अनेक बारीक बाबी होत्या. त्यासाठी फार मोठी एकूण यंत्रणा उभी करणारी लागणार होती. दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे संरक्षण खात्याने क्षेपणास्त्रे बनवायची चाचपणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली. त्यामध्ये माझा आणि ग्रुप कॅप्टन नारायणन दोघांच्या नावाचा समावेश होता. आपण स्वतंत्रपणे क्षेपणास्त्र बनवायची कल्पना फारच उत्तेजित करणारी होती. वेगवेगळ्या पुढारलेल्या देशांच्या क्षेपणास्त्रे बनवायच्या कार्यक्रमाचे मी तासचे तास खर्चून कसून वाचन मनन करू लागलो. क्षेपणास्त्राचे 2 प्रकार आहेत. स्ट्रॅटेजिक म्हणजेच जी क्षेपणास्त्रे काही 1000 किलोमीटर अंतर काढतात आणि शत्रूच्या अंतर्भागात पोहोचतात. सीमेपासून बरेच आत असलेले मोठे महत्त्वाचे प्रकल्प, मोठी शहरे अशा क्षेपणास्त्रांची लक्ष्य असतात. दुसरी टॅक्टिकल, जी प्रत्यक्ष युद्धभूमीवर काही अंतरावर असलेल्या शत्रूच्या युद्ध सामग्रीला, छावण्यांना लक्ष्य ठरवतात. मग ते युद्ध हवेत, समुद्रात वा जमिनीवर चालू असेल, ती प्रत्यक्ष युद्धावर चटकन परिणाम करतात. अर्थात आता क्षेपणास्त्रांच्या क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली आहे आणि हा भेद तसा स्पष्ट उरलेला नाही. अमेरिकेने बनवलेली टॉम हॉक क्षेपणास्त्रे दोन्ही प्रकारची लक्ष्ये साध्य करू शकतात.
पण त्यावेळी दोन्ही प्रकारच्या क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान वेगळे होते. ग्रुप कॅप्टन नारायण यांचा उत्साह अतुलनीय होता. रशियाने अतिशय शक्तिशाली क्षेपणास्त्रे बनवायचे प्रकल्प बनवले होते. ते त्यांना पसंत पडले होते. ते जर साध्य करू शकतात तर आपण का नाही? अवकाश संशोधनाच्या पायावर क्षेपणास्त्रे सहज बनवता येतील असे ते मला नेहमी डिवचत राहत. 1962 आणि 1965 च्या 2 युद्धांनी शस्त्रास्त्रांच्या बाबतीत देशाने स्वयंपूर्ण बनायला हवे अशी निकड निर्माण झालेली होती. रशियाने जमिनीवरून आकाशात वेध घेणारी अनेक क्षेपणास्त्रे आपल्या मोक्याच्या जागा संरक्षित करण्यासाठी दिलेली होती. ती सर्व आपण आपल्या देशात बनवायला हवीत असा नारायणन यांचा रास्त आग्रह होता. राटो मोटर्स आणि क्षेपणास्त्र समितीवर काम करताना आम्ही दोघे एकमेकांचे गुरु शिष्य या भूमिका आलटून पालटून करत होतो. त्यांना रॉकेटरीमधले सांगताना मी गुरु आणि ते शिष्य असत आणि हवेतील युद्ध सामग्रीचे बारकावे सांगताना मी त्यांचा शिष्य होत असे आणि ते माझे गुरु. त्या दिवशी पहाटे आम्ही तिलपत भागात जाऊन आलो आणि ग्रुप कमांडर नारायणन यांनी राटो मोटर्स बनवण्याच्या कामात स्वतःला झोकून दिले. 75 लाखांचा फंड उभारण्यापासून सर्व प्राथमिक तयारी झपाट्याने चालू केली. तुम्ही काय सांगाल ते आणून देतो, फक्त वेळ दवडू नका असे ते म्हणत. मला कधी कधी त्यांच्या उतावळ्या वृत्तीचे हसू येई. मी त्यांना एकदा प्रख्यात आंग्ल कवी T.S. इलियट यांच्या ओळी ऐकवल्या. कल्पना आणि निर्मिती, भावना आणि प्रतिसाद यामध्ये अनिश्चिततेची सावली पसरलेली असते. त्यावेळी संरक्षण खात्याच्या संशोधन आणि विकास खात्यात अनेक साधने आयात केली जात. जवळजवळ काहीच कच्चा माल देशांतर्गत उपलब्ध होत नसे. आम्हाला हव्या असणाऱ्या साधनांची भली मोठी यादी आम्ही तयार केली. मला त्याचा मनापासून खेद वाटत होता. सगळ्यांच्या सगळ्या वस्तू आयात करायला लागाव्यात. देशामध्ये इतके बुद्धिमान लोक आहेत, तंत्रज्ञ आहेत, नैसर्गिक साधन संपत्ती आहे. आपल्यासारख्या गरीब देशाला सर्व आयात करून प्रगती सुधारणा परवडेल का? एक दिवस मी नेहमीप्रमाणे ऑफिसात उशीरपर्यंत काम करत होतो. माझा एक तरुण हुशार सहकारी जयचंद्र बाबू घरी निघाला होता. काही महिन्यापूर्वीच तो कामावर लागला होता. त्याची आशावादी स्पष्ट वक्तवृत्ती माझ्या लगेच लक्षात आली होती. एक व्यवहारी चातुर्य त्याच्या वागण्यात होते. त्याला मी ऑफिसात बोलून घेतले आणि म्हटले, आपल्याला वेळेची इतकी कमतरता आहे आणि काम खूपच हळू चाललेले आहे. हे सर्व अधिक वेगाने कसे करता येईल यावर तुला काही सुचते का पहा. क्षणभर तो गप्प राहिला, मग म्हणाला, मी थोडा विचार करून उद्या काय ते सांगतो. दुसरे दिवशी दिलेल्या वेळेआधी तो मला भेटायला आला तेव्हा त्याचा चेहरा प्रफुल्लित होता. सर, राटोची सारी यंत्रणा आपण साधने आयात न करता उभी करू शकतो. फक्त आपल्या कामाच्या पद्धती बदलल्या पाहिजेत. आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. संस्थेने साधने मिळवण्यासाठी अमुक एकच पद्धत आचरायला हवी असा आग्रह सोडून द्यावा. योग्य त्या जागी काम करण्यासाठी लहान लहान उपकंत्राटे दुसऱ्यांना द्यावीत. वस्तू आयात केल्या तरच काम होते अशी वृत्ती सोडून द्यावी. त्याने 7 कलमी योजनाच लिहून आणली होती. आर्थिक मजुरी एकाच्याच हाती असावी. सध्या साध्या साध्या गोष्टींसाठी फायली इकडून तिकडे सरकत प्रत्यक्ष पैसे हातात पडायला खूप वेळ जातो. तो वाचेल. कोठेही कामासाठी जाताना माणसाची नोकरीतील स्थिती न पाहता त्याला विमान प्रवास करू द्यावा. फक्त एकाच वरिष्ठाला कामाबद्दल जाब द्यावा लागावा. सर्व साधने हवाई मार्गाने मागवावी. खाजगी कंपन्यांना कंत्राटे द्यायची परवानगी मिळावी. साधने मागवताना फक्त तांत्रिक गुणवत्ता लक्षात घेतली जावी. सगळ्या किचकट हिशेबात सुटसुटीतपणा आणावा. सरकारी खात्यामध्ये अशा मागण्या पूर्वी कधी कुणी केल्या नव्हत्या. प्रत्येक गोष्ट 10 जणांकडून तपासत मगच त्यांचा अंमल केला जावा अशी पद्धत होती. पण या 7 कलमी मागण्यांची व्यवहारी बाजू मला समजत होती. राटो प्रकल्प हा एक नवा प्रयोग होता आणि त्यासाठी नव्या नियमांची स्वाभाविक गरज होती. जयचंद्र बाबूंच्या 7 कलमावर मी नीट विचार केला आणि प्रोफेसर साराभाईंच्या पुढ्यात
त्या ठेवल्या. त्यांना सांगितले की प्रशासकीय कामातील दिरंगाई टाळण्यासाठी काही बदल करायची गरज आहे. त्यामुळे होणारा फायदा ते जाणू शकले आणि झटक्यात त्यांनी त्या मागण्या मंजूर केल्या. थोडी व्यवहारी धंदेवाईक दृष्टी बाळगली तरच महत्त्वाची मोठ्या जोखमीची कामे पार पाडण्यात सुलभता येते, हा जयचंद्र बाबूंचा दृष्टिकोन तो आम्हाला पटू शकला. असलेली कार्यपद्धती वापरून कामे लवकर करायची तर अधिक माणसे, अधिक साधने आणि अधिक पैसा लागला असता. ते जर जमत नसेल तर कार्यपद्धतीच बदला, असा त्यांचा एकंदर सूर होता. त्याची अशी वृत्ती फार काळ त्याला आमच्याबरोबर इस्रोमध्ये बांधून ठेवू शकली नाही. लवकरच नायजेरियामध्ये अधिक वेतनाच्या अधिकाराच्या जागी तो निघून गेला. आम्ही राटो मोटर्ससाठी फायबर ग्लासचे आवरण वापरायचे ठरवले होते. अगदी शक्तिशाली प्रोपेलंट, गरजेप्रमाणे कार्यशक्तीचा वापर, आणीबाणीच्या वेळी त्वरित वजन कमी करण्यासाठी अधिक सुलभ यंत्रणा, असे छोटे मोठे बदल मूळ रशियन ढाच्यामध्ये करण्यात आले होते. समोरच्या भागाचा आकारही बदलला होता. काम पूर्ण झाल्यावर विमानापासून सुलभतेने अलग होण्यासाठी हा बदल केला होता. पहिली चाचणी राटो प्रकल्प सुरू झाल्यापासून 12व्या महिन्यात आम्ही घेऊ शकलो. फक्त 20 अभियंते त्यासाठी काम करत होते. पुढील 4 महिन्यातच आम्ही प्रकल्प पूर्णत्वाला आणला. धन्यवाद.